प्रार्थना करते का खूप? हो, मी म्यूट मध्ये होते. मला काय हां, तुम्ही तुम्ही मी बहुतेक बोलत सांगते असाल. हां, हां. दोन्ही भाभी म्हणल्या की माझं कसं असं नाही अजिबात. समोर किती पण धोका असू द्या, जेव्हा आपण पाऊल टाकतो तेव्हा पुढचं आपल्याला कळत जातं आणि हळूहळू आपण आपल्याला शेवटचं ध्येय गाठतो आपण. आता तुम्ही याच्यामध्ये पडलाय, तुम्ही आता वाचायला लागला, यातून सुंदर वाचायला शिकाल आणि आपली चूक आपल्याला समजेल आणि पुढच्या वेळेला भागवत ताई तुम्ही सुद्धा वाचणार आहेत बरं का. तुम्हाला हवे ते श्लोक वाचा. आपण असंच पारायण करत जाऊ आणि प्रत्येकाने तोंड उघडायचं आणि हळूहळू म्हणत जायचंय. जेव्हा म्हणेल ते तोंडातनं बाहेर पडेल तेव्हा तुम्हाला उच्चार जमणार, सगळं संधी जमणार, सगळं जमणार. खरं आणि भगवंत नक्की तुम्हाला वाट दाखवेल आणि मार्गदर्शन करेल. फक्त त्या रस्त्याला तुम्ही चालत राहा. ओके. बरोबर. ते तर तुम्ही शिकवा तुमच्यासारख्या सगळ्यांना बरोबर येईल मग. तुमच्यासारखं शिकवा बरोबर. मला सुद्धा काही स्वयंपूर्ण नाहीये मी. माझ्या पण काही चुका होत असतील, प्रत्येकाचीच चुका होत असतील. बरोबर. पण परमेश्वर आपल्या मनातला भाव आपण सगळ्यांनी त्याला आदरांजली दिलेली आहे आपण. ही आदरांजली वेडी वाकडी असू कशी असू दे, आमच्या उच्चारीच्या चुका होऊ दे, त्यातनं अर्थ कुठलाही निघू दे, पण हे परमेश्वरा जे काही म्हणले ते मनापासून म्हणलेलं आहे आणि त्याची आदरांजली